पुन्हा प्रिव्हेंटिव्हची डिरेक्टर असल्यामुळे मला आज आवर्जून काही गोष्टी तुम्हाला त्या ऋतूनुसार काही सांगणं गरजेचं राहतं. कारण येत्या काही दिवसात पेशंटची संख्या पण वाढलेली आहे. काही माझ्या रिलेशन्स मधले पण काही डेथ मी जवळून बघितल्या ह्या 15 ते 3 आठवड्यामध्ये. आणि याचं सगळ्यात कॉमन कारण आहे ते म्हणजे वाढती थंडी. ठीक आहे, तर त्यामुळे थंडीमध्ये हृदयरोगाचा धोका हा बऱ्यापैकी वाढत निघालेला आहे. ही पहिली गोष्ट. मग आता एक्झॅक्टली कसं बघायला गेलं तर हे खूप छान वातावरण असतं, गुलाबी थंडी आहे, छान वाटतं सगळ्यांच्या याच्या एक आपल्या सगळ्यांसाठी हा प्लेझंट ऋतू म्हणला तरी चालेल. मग ह्या ऋतूमध्ये आपण बऱ्यापैकी सगळ्या सणवाराला सुरुवात होत असते, स्टार्ट फ्रॉम दिवाळी, आणि मग एक 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 सणाच्या मध्ये आपण तुम्ही वावत जात असता. पण सगळ्यात महत्वाचं ना, आजचं जे लेक्चर आहे ना, मी सायंटिफिकली तुम्हाला सांगणार आहे. प्लीज फोन बंद ठेवा, सगळ्यांनी फोन आपापले बंद ठेवा. सायंटिफिकली मी तुम्हाला सांगणार आहे की एक्झॅक्टली हृदयरोगाचे धोके ह्या दिवसात का वाढतात. ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण का आणि कशासाठी, आणि मग थोडेसे बदल केले तर आपणही या ऋतूमधल्या हिवाळ्यामध्ये हृदयरोगाचा धोका टाळू शकतो. सगळ्यात पहिली गोष्ट का होतात तर महत्वाचं कारण असतं ते म्हणजे आपलं तापमान जास्त बाहेरचं थंड झाल्यामुळे उष्णता वाढण्यासाठी आपल्या रक्तवाहिन्या ह्या मुळातच आकुंचित पावतात. म्हणजे त्याला आपण म्हणतो व्हॅझोकॉन्स्ट्रिक्शन. मग व्हॅझोकॉन्स्ट्रिक्शन हे नॅचरली होत असतं, पण ज्यांच्यामध्ये हायपरटेन्शन आहे, जे मुळातच हार्ट पेशंट आहे किंवा वयस्कर लोक आहेत, यांच्यामध्ये जर हे आणखी आकुंचित पावल्या तर हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त वाढतं. दुसरं अतिशय महत्वाचं कारण असतं ते म्हणजे आपण थंडीमुळे पाण्याचं प्रमाण आपलं तसंही कमी होत असतं. त्यामुळे ब्लड विस्कोसिटी अशी वाढते, थिकनेस वाढत असतो. दुसरी गोष्ट आहे की थंडीचं हे झाल्यामुळे तुमच्या रक्ताचं पण तापमान कमी झालेलं असतं, आणि त्यामुळे प्लेटलेट्स जे असतात, प्लेटलेट्स सगळ्यांना माहिती आहे, डेंग्यूमुळे प्लेटलेट्स हा शब्द अगदी छोट्या छोट्या साध्या लोकांना सुद्धा माहित झालंय की प्लेटलेट्स म्हणजे काय असतात. तर ते काय करतात, तर गुठणी बनवण्यासाठी मदत करत असतात, आणि जेव्हा हे प्लेटलेट्सचं प्रमाण वाढतं किंवा जास्त ऍक्टिव्हेट होतात तेव्हा मुळातच रक्ताची गुठळी होण्याचे चान्सेस तसेही जास्त राहतात. आणि सायमल्टेनियसली जेव्हा थंडीमध्ये ह्याचं प्रमाण हे जास्त वाढल्यामुळे ब्रेन स्ट्रोक, मेंदूचा अटॅक किंवा सायमल्टेनियसली हृदयाचा अटॅक येण्याचे चान्सेस जास्त राहतात. आणि त्याला दुसरा अग्रेवेटिव्ह फॅक्टर थंडी असल्यामुळे आपण पाणी जास्त पित नाही, आणि त्यामुळे पाणी न पिल्यामुळे पुन्हा त्याचाही परिणाम होत असतो. तिसरं अतिशय महत्वाचं कारण असतं ते म्हणजे या दिवसामध्ये आपले जे दिवस आहे तो छोटा असतो आणि रात्री मोठ्या असतात. आणि म्हणजे थोडक्यात की सूर्यकिरणांचा आपल्याशी संबंध हा थोडा कमी राहतो. सूर्यकिरण कमी राहिल्यामुळे किंवा सूर्यप्रकाश कमी राहिल्यामुळे आपल्या शरीरामध्ये सेरोटोनिन किंवा व्हिटॅमिन डी वगैरेचं प्रमाण हे असंही कमी राहत असतं. तुम्ही बघा, सकाळी उठल्यानंतर फ्रेश का वाटतं, अंधारात तरी फ्रेश वाटतं का? नाही. आपण अगदी त्याला मराठी भाषेत साधं म्हटलं तर तमोगुणाची वृद्धी आपण म्हणतो की रात्री जास्त तमोगुणाची वृद्धी होते आणि सकाळी एकदम सत्वगुणाची वृद्धी होते आणि मन एकदम खुश राहतं वगैरे. अगदी पूर्वापारपासून आपण हे ऐकत आलेलो आहोत. आणि म्हणूनच बऱ्याचदा छोटा दिवस आणि रात्री मोठी असल्यामुळे थोडंसं डिप्रेसिव्ह असतं. आणि मुळातच जर मानसिक ताणतणाव जर तुम्ही जास्त कॅरी केले, ह्याच्यामध्ये जास्त विचार करायला लागला, जास्त कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस घेतला, तर मग हळूहळू हे डिझीज ऍग्रेवेट होतात. मगाशी जसं मी सुरुवात लेक्चरशी करताना सांगितलं होतं की दिवाळ सणापासून सणवार सगळे सुरू होतात. मग आज काय देव दीपावली आमच्याकडे हे करतात, उद्या काय तुळशी बारशीची लग्न आहेत आमच्याकडे ते करतात, आता हा सण तो सण, असं करत करत, आणि थंडीच्या दिवसात पचतं, थंडीच्या दिवसात भूक जास्त लागते, मग जरासं जड खाल्लं तर चालतं, असं म्हणून आपण बऱ्यापैकी आपला हा जो डाएट आहे ह्या दरम्यान हेवी जास्त खात असतो. म्हणजे तळलेले पदार्थ असतील, गोडाचे पदार्थ असतील, नॉनव्हेज जास्त आपण खात असतो. की हा बाबा चला थंडीचे दिवस आहेत, अंग कोरडं पडते, मग तेलकट हे गेलंच पाहिजे असं म्हणून जास्त तुपाचे पदार्थ किंवा जास्त तळलेले जास्त आपण खाल्ल्यामुळे बऱ्याचदा कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं, वजन थंडीमध्ये जास्त वाढत असतं, आणि अल्टिमेटली कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आणि हे सगळं वाढल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये बऱ्याचशा म्हणजे घटक कमी पडतात किंवा कोलेस्ट्रॉल हे अग्रेवेट करत असतं रक्ताच्या गुठळ्या होण्यामागं, किंवा रक्तवाहिन्याच्या आतली जी त्वचा असते ती हळूहळू हळूहळू ही डॅमेज व्हायला लागते, आणि अथेरोस्क्लेरोसिसचा धोका हा जास्त वाढतो. चौथं कारण असतं, जसं मी मगाशी म्हटलं, की उच्च रक्तदाब, मधुमेह म्हणजे डायबिटीज, बीपी, ओबेसिटी, वयस्कर लोकांना हा आजार जास्त होतो. कारण मगाशी जसं सांगितलं त्याच पद्धतीने ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांच्यामध्ये मुळातच रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे रक्तवाहिन्याच्या आतली त्वचा डॅमेज होत असते, अथेरोस्क्लेरोसिस वाढत असतं, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण तुमच्या शरीरामध्ये वाढल्यामुळे
रस म्हणजे तुमच्या रक्ताचं जे काही वहन आहे किंवा जे आपली ब्लड आर्टरी आहे, वेन आहे, त्याच्यातून तुमचा रक्त पुरवठा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे हृदयावर जास्त ताण पडत असतो. पण हृदय तर काम करतं, त्याला तर प्रत्येक पेशींपर्यंत त्याला रक्त पुरवायचं आहे. त्यामुळे तो जास्त धडधड 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 काम करत असतो आणि म्हणून पुन्हा हार्ट अटॅकचं प्रमाण हे जास्त वाढत असतं. त्याच्या पुढचा, हे थंडीचे दिवस असतील तर थंडीच्या दिवसामध्ये स्मोक करावं. जास्त दारू पिलं तर चालतं ह्या दिवसात, असं काही जण तुम्हाला सहज जाता जाता सांगून जातात. पण तुम्हालाही माहिती आहे की स्मोकिंग केल्यामुळे आपलं ऑक्सिजनचं प्रमाण रक्तामधलं कमी पडत असतं किंवा ड्रिंक जास्त केल्यामुळे हृदयाची धडधड जास्त वाढते, गॅस्ट्रिक सिक्रेशन्स तुमचे वाढले जातात आणि अशामुळे आणखी हृदयावर ताण आल्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत असतं. सगळ्यात महत्वाचा घटक, थंडी वाजते डॉक्टर, सकाळी कुठे उठून कुठे जायची इच्छा होत नाही, त्यामुळे हळूहळू सगळ्यांच्या हालचाली कमी येतात. जेवढं चादर घेऊन सकाळी सकाळी झोपण्यात जी मजा आहे ती काही ह्याच्यात नाही आणि ही मजा मी पुरेपूर उपभोग घेणार आहे अशा आविर्भावातच आपण सकाळी काढलेली चादर पुन्हा आपण वरती घेतो आणि पुन्हा आणखी जेवढं काही गुडुपण झोपता येईल तेवढं झोपत असतो. अल्टिमेटली आपली हालचाल कमी होते. त्यामुळे व्यायामाचा अभाव हा थंडीमध्ये बऱ्याच लोकांच्यात राहतो आणि मुळमुळीत कारणं असतात सगळ्यांची. नाही हो पाऊसच खूप आहे, पाऊस तुम्हाला काय करतो, रस्त्यावरून तर चालायचंय, नाही पाऊस खूप आहे, आता काय थंडी खूप आहे, मी नाही तर व्यायाम करणार, आता काय आणखी नाही सणवार आला मी नाही व्यायाम करणार, असे कितीतरी कारणं देतात. त्यातल्या त्यात थंडीमध्ये आपलं मुळात थंडीमध्ये बाहेर जाण्याचं प्रमाण सगळ्यांचं कमी राहतं आणि हालचाल कमी राहते. त्यामुळे खाणं ओव्हर इटिंग आहे, एक्सेस खातोय पण आपण, भूक लागते म्हणून खातोय आणि तेवढ्या कॅलरीज बर्न पण होत नाहीयेत. त्यामुळे पुन्हा त्याच्यातून वाढत जाणारं कोलेस्ट्रॉल, ओबेसिटी हे विषचक्रात आपण जास्तीत जास्त अडकतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात व्यायामाचा अभाव असल्यामुळे रक्तवाहिन्यांचा लवचिकता जी असते ती कमी होते, हृदयावरचा ताण जास्त वाढला जातो आणि हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत असतं. ओके, मग आता ह्या सगळ्याचं परिपूर्ण हे काय, तर जशी मी कारणं सांगितली की याच्यामुळे असं होतं त्याच्यामुळे तसं होतं, बस ती कारणं आपल्याला बाजूला करायची. फॉर एक्झाम्पल, पहिला अगदी सुरुवात करूया तुमच्या डाएट पासून. डाएट कसा ठेवायचं थंडीमध्ये, तर नो डाऊट ऑइली पदार्थ म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असलेले जवस असेल, तुमचे बदाम असतील, अक्रोड असेल, तर हे खाल्लं पाहिजे. पण इट शुड बी इन अ सोकिंग हे, की तुम्ही ते भिजवून खायचे, ना की अक्रोडची बर्फी, माणकी काय डिंकाचे लाडू, मग त्याच्यात भरपूर प्रमाणात साखर वगैरे असं करून खाण्यात अर्थ नाहीये. तो आपण काय करतोय की त्याला मुळमुळीत उत्तर देतो आणि माझं जिभेला जसं बरं वाटावं ना ते खाण्याचा आपण प्रयत्न करत असतो. इन्स्टेड ऑफ दॅट डिंकाच्याच लाडवाच्या सगळ्या गोष्टी घ्यायच्यात पण त्या रॉ खायच्या. ओके, दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे जसं ज्याला आपण म्हणतो की पाण्याचं प्रमाण कमी पडतं, तर पाणी व्यवस्थित आठवणीनं प्या. नाही ना तुम्हाला थंडीत पाणी जात तर गरम पाणी प्या, कोमट पाणी प्या. इव्हन कोमट पाणी जर थोडं थोडं घोटघोट जर सारखं तुम्ही घेत राहिला तर त्याने वजनही कमी होतं, पचनाला पण ती मदत करत असतं. तर त्यामुळे थोडंसं कोमट पाणी, नाही ना जर थंड पाणी तर मी कोमट पाणी पितो. पण ज्यांचं हार्ट पंपिंग कमी आहे त्याच फक्त पेशंटसाठी आम्ही सांगतोय की पाणी कमी प्या. अदरवाईज बाकीच्या सगळ्या पेशंट्सनी कमीत कमी 20 किलो वजनासाठी 1 लिटर पाणी, ह्या हिशोबाने नॉर्मल लोकांनी साधारण आपले सगळ्यांचं वजन तसंही 60-70च्या दरम्यान असतं, तर 3 ते 3.5 लिटर पाणी हे 24 तासात गेलंच पाहिजे. त्याच्या बाबतीत आग्रही राहावा. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे व्यायाम. आता तुम्ही म्हणता की तुम्हीच म्हणता की थंडीत हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं म्हणून मी थंडीत उठत नाही. अगदी बरोबर आहे. कडक थंडीमध्ये सकाळी सकाळी पहाटे 5ला उठून मी अंगणात झाडून काढायला गेलो, गॅलरी झाडायला गेलो किंवा मला करमत नाही, झोप लागत नाही, मग मी सकाळी उठून जरासं मी खाली पोर्चमध्ये फेऱ्या मारत होतो किंवा मी सकाळी मला व्यायामाची सवय आहे. आमच्याकडे तळजाईला जाणारी काही लोक नाही, असं ते एक असं जसा लॉ असतो ना तसा एक तो लॉ करून टाकलाय की नाही मी कंपल्सरी मी नेहमी जातो 5 वाजता, तुम्ही आता पण जातो, नका जाऊ. पण 7:30-8 वाजता जशी उन्हं आली तर मग मात्र आठवणीने फिरायला जायचंय. मग अल्टिमेटली तुम्ही फिरायला जर जात असाल तर मगाशी जसं सांगितलं मी की थंडीमध्ये रक्तवाहिन्या आकुंचन पावतात वगैरे, तर मग मुळातच आपलं बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी मोजे घालणं, बांधणं, स्वेटर घालणं, बऱ्याच वयस्कर लोकांच्या मध्ये तो तुम्हाला कसं कमी पण वाटतोय, मी नाही स्वेटर, मी कधी लाईफ मध्ये स्वेटर घातलं नाही, मी का घालू, मी लाईफ मध्ये कधीही माझी काठी घेतली नाही, मी का काठी. म्हणजे काही पेशंट्स असतात की 75-80 वयाचे की ज्यांना थोडी थोडी चक्कर येत असते, भले ती स्पॉन्डिलोसिस मुळे असेल कसे, पण आम्ही सांगतो की नाही काठी घेऊन जा. नाही, मी लाईफ मध्ये कधी काठी घेतली, मी घेणार पण नाही.
तर त्यामुळे असं कुठल्याही आविर्भावात न राहता व्यवस्थित व्यायाम करायचा आहे, स्वतःला प्रोटेक्ट करून चांगले शूज घालून की जेवढं थंडीमधून स्वतःला बचाव करता येईल तेवढा करणं गरजेचं आहे. त्याच्या पुढची गोष्ट आहे ती म्हणजे पाण्याचं जसं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं तसं व्यायामही रेग्युलर करणं ही तितकीच गरजेची बाब आहे. महत्वाचा घटक जे बीपी, डायबिटीज, ओबेसिटी, ज्यांना मुळातच हार्ट चे हे आहे, या सगळ्यांचं एकच मिनिट ज्यांना मुळातच हार्ट डिझीज आहे, अशा लोकांना हा धोका जसा जास्त वाटतो, तर त्या लोकांसाठी आवर्जून तुम्ही जसं थंडीचे दिवस सुरू झाले तर स्वतः सगळे डिटेल्स करून घ्या. फॉर एक्झाम्पल लिपिड प्रोफाईल, माझं शुगर किती आहे, कोलेस्ट्रॉल किती आहे, डॉक्टरांकडे जा, बीपी चेक करा. तर ह्या सगळ्या तपासण्या त्या वेळेत होणं गरजेचं आहे. कधीतरी मे मध्ये वगैरे आपण तपासण्या केलेल्या असतात, मे जून मध्ये, हा तेव्हा नॉर्मल होतो, मग आता काही प्रॉब्लेम नाही, तेव्हा नॉर्मल होतं तर मी नॉर्मल पद्धतीने खातो, तर तसं नका करू. दर 3 महिन्याने ह्या तपासण्या करणं जरी गरजेचं असेल तरी थंडीच्या आधी तरी शक्यतो आवर्जून ह्या सगळ्या तपासण्या करा. डॉक्टरांकडे एकदा व्हिजिट करा. तुमच्या शुगरच्या काही गोळ्या कमी जास्त करणं, बीपीच्या गोळ्या काही कमी जास्त करणं, ह्या सगळ्या बाबतीतला अवेअरनेस, ज्याला आपण म्हणतो सजगता, ही प्रत्येक पेशंटने दाखवणं तितकीच गरजेची असते. आणि सगळ्यात महत्वाचा घटक आहे की गुलाबी थंडीची जर आपण हे करायचं तर स्वतःची काळजी घेत घेत अल्टिमेटली तुम्ही तुमच्या फॅमिलीची पण काळजी घेत असता. कारण स्वतः आपण फिटनेस असेल तर त्याचा परिणाम कसा होतो, बाकीचे फॅमिली मेंबर्स पण तेवढेच रिलॅक्स राहतात. आणि सरते शेवटी जसं मगाशी मी सांगितलं की ह्याच्यामध्ये थोडंसं डिप्रेसिव्ह हे राहिल्यामुळे, सूर्यकिरण कमी राहिल्यामुळे थोडंसं डिप्रेशनचे उगीच विचार येत असतात. मग अशा ह्याच्यामध्ये आपले कॉर्टिसोल लेवल्स वगैरे, ह्या हॉर्मोन्स किंवा ॲड्रिनलिन सिक्रेशन्स आपले वाढत असतात, की जे तुमच्या रक्तवाहिन्यांवर, हृदयावर ताण देणारे हे काही हॉर्मोन्स असतात किंवा काही घटक आहेत शरीरातले. तर आवर्जून कंपल्सरी ह्या दिवसामध्ये मेडिटेशन करणं, मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन करायचं. म्हणजे काय करायचं तर गाण्याच्या मैफिली बसवायच्या, छान गाणी म्हणायची, जसं येईल तसं गाणं म्हणा, पण गाणी म्हणा, संगीत चांगलं, म्युझिक चांगलं चांगले हे गोष्टी ऐका. कधी बघा आता, आणि खूप तुम्ही लकी आहात की ह्या असं वय आहे किंवा असे स्मार्टफोन्स तुमच्याकडे की तुमच्या मूडनुसार गाणी आहेत. सॅड मूड सॅड गाणी, तुमचं हॅपी मूड हॅपी गाणी, वर्कआउट करायचं वर्कआउटची गाणी, आणखी काय पार्टी मूड आहे डान्स करायचंय डान्सची गाणी. इतकं छान आपल्याला मोबाईलने दिलंय, पण आपण मात्र काय करतोय, तो मोबाईल हातात घेतो, रील बघत असतो, त्या रील मधलं बऱ्याचदा कळतं नाही कळतं, खाली मान घालून कंटिन्युअसली तुम्ही आपले स्क्रोल करत राहता, आतमध्ये किती जाते नाही. तर त्यामुळे थोडंसं जर आपण चांगल्या पद्धतीने हॅपी मूड, हॅपी हे होतील अशी गाणी हे करणं गरजेचं आहे. मेडिटेशन करा. देवपूजा करत असतो आपण, देवपूजा म्हणजे प्रार्थना करतो, तर ती प्रार्थना करा. सामूहिक प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. बघा कधीतरी सगळे एकत्र बसून अथर्व शीर्षक, का आपल्याकडे सामुदायिक पठण पुण्यामध्ये एवढं सगळं चालतं, आता आपल्याकडे दत्त जयंतीला पण एक सामूहिक पठण आहे. तर असे सामूहिक पठण हे सगळे एकत्र येऊन 4-5 लोक एकत्र या. पण आपल्याकडे 4-5 लोक आली तर वेगळ्या पद्धतीने आपल्याकडे होतं की एक तर पुरुष काही मंडळी अशी असतात की आता बसलो की बसायचंय आपल्याला, आणि दुसरी गोष्ट काही महिला आल्या की नाही बाई चांगलं चुंगलं खाऊया, हा नाही खूप दिवसात आपण भेटलो नाही, जर असं काहीतरी चमचमीत झालं पाहिजे. त्यामुळे आपल्याकडे आज एकत्र येणं, ग्रुप येणं म्हणजे आयदर बाहेरचं काहीतरी मागवणं किंवा हे करणं. पण असं कोणी म्हणत नाही चल डाळ भाताची खिचडी करू, पण एक ब्लॅक टी घेऊया, पण आपण गप्पा मारूया. हा मूड आजकाल बऱ्याच लोकांच्या मध्ये, आजी नंतर बोलू, तर हा मूड आपल्या ह्याच्यामध्ये बऱ्याचदा हा कमी राहतोय. त्यामुळे कृपा करून जेवढं तुम्ही फॅमिली मेंबर्सचे गेट टुगेदर असतील, मित्रमैत्रिणींचे गेट टुगेदर असतील, सामूहिक प्रार्थना असतील, मेडिटेशन असेल, योगा आहे, प्राणायाम आहे, याने तुम्ही मानसिक ताणतणावापासून सुद्धा लांब राहू शकता. त्यामुळे थंडीमध्ये जरी हार्ट अटॅकचा धोका वाढतो ही जरी असेल तर त्याची भीती बाळगू नका. तर जेवढं काही तुम्हाला त्याच्यामधून, आता जसं मी सांगितलं ते कंट्रोल केलं तर आपणही थंडीमध्ये हृदयरोगाचा धोका टाळू शकतो. घाबरून जाण्यासारखं काही घटक नाही. ठीक आहे, मी आता इथे थांबते. कुणाला काही शंका आहे की नाही समजलं, नाही पटलं? हा, तर त्यामुळे प्रत्येक जण स्वतःला व्यवस्थित जेवढं प्रोटेक्ट करतायत, आता इथून पुढचे रोज एक 8 दिवस तरी मी येऊन सगळ्या पेशंटला समजून सांगणार आहे की याच्या, कारण हार्ट अटॅकचं प्रमाण हेच सेम आम्ही कोविडमध्ये केलं होतं. म्हणजे पुन्हा प्रिव्हेंटिव्ह मध्ये जेवढे पेशंट्स होते तेव्हा आम्ही कोविडमध्ये आम्ही प्रत्येक पेशंटला कसं काळजी घ्यायची, किंवा जरी कोविड झाला तर क्वारंटाईन पिरियडमध्ये काय काळजी घ्या आणि परत लगेच इकडे या, जेणेकरून जो काही कोविडचा स्ट्रेस, जो काही इन्फ्लेमेशन आहे ते इन्फ्लेमेशन कमी करण्यासाठी
आम्ही पेशंटला अवेअरनेस दिला होता. आता तुम्ही कोविडमध्ये सगळ्यांना पटलंय व्हिटॅमिन डी घ्या, व्हिटॅमिन B12 घ्या, ये करा वो करा, व्हिटॅमिन सी इतकं महत्वाचं आहे. गेली 2008 पासून पुन्हा प्रिव्हेंटिव्ह मध्ये ह्या गोष्टी आम्ही पर्सनली पेशंटला सांगत असतो की व्हिटॅमिन डीचं महत्व, व्हिटॅमिन B12चं महत्व, व्हिटॅमिन सीचं महत्व, व्हिटॅमिन ईचं महत्व काय आहे, जीवनसत्व कशा पद्धतीने आहे. आणि कुणाला काही विचारलं की नाही खाण्यापिण्यातनं सांगा डॉक्टर, खाण्यापिण्यातनं सांगा. व्हिटॅमिन डी खाण्यातनं मी कशी देऊ? जर तुम्ही वेजी आहात, जर तुम्ही सूर्यकिरणाशी संपर्कात नाही आहात तर व्हिटॅमिन डी देणार कुठून? तर ती सप्लिमेंट घ्या, संपला विषय. ठीक आहे, तर आज इथं थांबते.